पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो साहेब ऐका की माझ्या पुरीची UPSC ची परीक्षा सगळे असं सांगते ती वाडा कॉलेज पोरगी कुठं काय कलेक्टर होती हवे। एक मिनिट तुम्ही ना आधी नीट बोला हो। माझी खरंच परीक्षा आहे। मी हवं तर तुम्हाला हॉल तिकीट दाखवू का? आप्पे तू एक काम कर दुसरी रिक्षा करून जा परीक्षेला। अहो नाही हो बापू थांबा की। नाही तो आणि पोलीस स्टेशनला चालायचं। अहो साहेब तिचं स्वप्न आहे ते पाहिजे तर हात जोडतो मी तुमच्या पुढे। ए बाबा असा हातापाया पडू नकोस। एक काम कर फाईन दे आणि जा। फाईन? एक मिनिट कसला फाईन? बापू यांना पैसे द्यायचे नाही येता? ए उगाच आपली अडवणूक करतायत आणि तुम्ही हात जोडू नका हो। मला आता कळतंय मी तुमचा फोन घेतला ना तुम्ही म्हणून मुद्दाम करताय हे सगळं। आप्पे एक काम कर तू त्यांची माफी माग अगं मग परीक्षेला जाता येईल तुला। ए बाबा माफी बिफी मागू नको काय 4-50 रुपये दे आणि जा। ऐका ना पाहिजे तर मी पाया पडतो तुमच्या। यार बाबा नको करू हे। बापू संकल्पराव तुम्ही काय चाललंय सगळं? आता हा कोण? तुम्ही आता वर्दीत आहेत नाहीतर तुम्हाला हे आरे रावीच उत्तर दिलं असतं। मी कोण? सरकारी अधिकारी आहे। अहो साहेब मी नाही काय केलं। अहो हेच आरे रावेची भाषा करते ती। मी तर माझं काम करतोय। हे असं हे काम आहे तुमचं? वडीलधाऱ्या माणसांना धक्काबुक्की करणं हे काम आहे का तुमचं? आणि वर पैसे मागणं सगळी कागदपत्र बरोबर असताना। का हो? लाज नाही वाटत पैसे मागताना? साहेब मी आपलं एक शब्दही बोलू नका तुम्ही। तुमच्या ह्या गुन्ह्यासाठी वर तक्रार केली तर काय होईल माहितीये का? धक्काबुक्की करताय। बापू तुम्ही बोला काय झालं? हे असं झालं बघा। काय एक मुलगी परीक्षेला चालली आहे आणि तुम्ही तिच्याशी अडवणूक करता। उलट तुम्ही तिची मदत करायला पाहिजे। नुसतं मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणून बोलून लिहून चालणार नाही। त्यासाठी आपल्या सगळ्यांना धडपड करायला लागेल। तिला शिकवण्यासाठी धडपड करायला लागेल। जी धडपड हा माणूस करतो। काय म्हणले तुम्ही? वडा कॉलेजची पोरगी कलेक्टर होऊ शकत नाही का हो? का नाही होऊ शकत वडा कॉलेजची पोरगी कलेक्टर? कलेक्टर काय फक्त मोठ्यांचीच पोरं होतात का? अहो आपला इतिहास हेच सांगतो। गोरगरिबांची कष्टकऱ्यांची पोरं स्वतःच्या हिमतीवर कलेक्टर IPS ऑफिसर होतात। बघा या पोरीकडे बघा। इतकी खरी पोरगी आजच्या जगात शोधून तरी सापडेल का? अहो तिचं आयुष्यभराचं स्वप्न आहे हो कलेक्टर व्हायचं। त्याचीच परीक्षा द्यायला ती चालली आज तुम्ही असं अडून धरले तिला। अपर्णाच्या जागेवर दुसरी एखादी मुलगी असती ना तर 5-50 रुपये देऊन मगाच निघून गेली असती तुझ्या परीक्षेला। पण ती गेली नाहीये थांबलीये का? का तर तिला लाच द्यायची नाहीये। सॉरी साहेब चुकलं माझं। जा रे बाबा। अरे तुला नाही करायचं। आवाज जावं बोलायचं त्यांना। वडिलासारखे आहेत ते माझ्या। वडीलच आहेत ते माझे। माफी मागा त्यांची। सॉरी साहेब चुकलं माझं। या तुम्ही परत अशी चूक करू नका। बापू चला उशीर होतोय परीक्षेला। तुमचे लय आभार आहो। अहो खरं तर परीक्षेसाठी वेळ होता म्हणून। बापू असा आभार मानून मला परक करू नका हो। माझ्या जागेवर दिप्या असता ना त्याला पण एवढाच राग आला असता। आणि वडिलांचा आदर असतोच असा। तुमचा मी अपमान झालेला अजिबात बघू शकत नाही बघा। बरोबर आपल्याला परीक्षेला उशीर होतोय जायला। अपर्णा तू ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक। आता फक्त परीक्षेचाच विचार कर। मला तुला कलेक्टर झालेलं बघायचं। बापून नाही काय बापू? आप्पी वाट बघत असेल राव। पेपर सुरू होईल तिचा।
सरकार तिथं जे आपल्याला सगळं माल टाकावं लागेल ना. सरकार सुजा काय रे? हा बघतोय आपल्याकडं. कोण? अरे ह्यो रघु आहे आपल्या गावचा. अहो गावचा रघु नाही तर शिवाप्पाचा माणूस आहे रघु. अरे नाही, त्याच्या कामासाठी चालला असेल तो काहीतरी. काय नाही काम बी काय बघतोय रे सरकारकडे. अरे काय बघतोय. काय नाही करत तो. पळाला बघा पळाला. त्याचा प्लॅन आहे काहीतरी. आयला या अर्जानं आपल्या सुरक्षेचं लय सिरियसली घेतलंय वाटते. अरे शिवाप्पाचा माणूस अरे थांब काय करत नाही. साहेब अहो मी काय नाही केलं. रग्या बारीक पिनचा चार्जर आहे का. बारीक पेनचा चार्जर. बारीक पेनचा चार्जर कसा. बारीक पिनचा चार्जर आहे का. नाही बारीक पेनचा चार्जर. अरे मला फोन करायचा मोबाईल बंद पडलाय तुझ्याकडे बारीक पिनचा चार्जर नाही. नाही चार्जर. तुझा मोबाईल तरी आहे का. मोबाईल नाही. अहो भाऊ घेऊन गेलाय कडीच्या ट्रकावर मोबाईल घेऊन गेलाय. हेच बघत होतो दिसतोय का. तुम्ही मागे लागा. बारीक पिनचा चार्जर नाही मोबाईल नाही मग पळतोय कशाला रे. आता तुम्ही बंदूक घेऊन मागा लागल्यावर काय करणार. मी पाहणारच की. हा ते बी आहे मला एक सांग इथनी सातारला जायला शॉर्टकट आहे का. शॉर्टकट तो मागच राहिला. माग राहिला मग आता फिरून जायला लागणार. फिरून जायला लागणार. तुझी रिक्षा कुठे. माझी रिक्षा घरी आहे. 40 रुपये होतील येणार का. 40 रुपये होतील तेवढ्यासाठी आज गाव देऊ का मी परत. त्यापेक्षा मी जातो की पळत काय घरी. काय मागला साहेब करण्याचा मागेला. सगळं घेतलंच नाही व्यवस्थित. हा घेतलं. अरे बापू तुम्ही थांबा 2 मिनिटं. मी आलो सर. आपण थांब. अहो पण आलो मी. थांबा. आप्या संकल्पराव किती करतात ना आपल्यासाठी. नाही पण बापू आज संकल्पराव होते म्हणून आपण इथे वेळेत पोहोचलो बरं का. आप्या अगं पोलिसांनी अडवल्यावर माझा जीवच टांगलेला लागला होता. संकल्पराव आले आणि सुटलो बघ तिथून. अगदी वेळेत पोहोचलो इथं. आपण हे घे पाणी. अहो तुम्ही कशाला आणली. मी आणलं होतं की घरून पाणी. नाही असू दे नाही पण परीक्षेला जास्त पाणी लागतं ना. असू दे एखादी एक्स्ट्राची बॉटल असेल तर काही टेन्शन नाही ना परत. ठेव हे पण. बापू तुम्ही थांबा इथंच. तुम्हाला ते आत सोडणार नाहीत. माझ्याकडे आय कार्ड आहे ना मला सोडतील आतमध्ये ते. आपण चल तुला आत सोडून येतो. तुम्ही दोघंही बाहेरच थांबा मी जाते की. बरं एक काम कर तुझं हॉल तिकीट दे माझ्याकडं. मी जरा चौकशी करून येतो. बर बापू थांबा मी आलो. बापू येते. चालेल. यशस्वी हो बा. मन लावून पेपर लिहा. बापू तुम्ही मगाशी म्हणलात ना तू हे सगळं कोणाच्या दबावाखाली तर नाही करत आहे. नाही मला संकल्परावांशी लग्न करायचं. सकाळी जेव्हा तू लग्नाला तयार आहेस म्हणून सांगितलं ना तेव्हा मला कसं तरीच वाटत होतं ग. मग तर तुझ्या तोंडून लग्नाला होकार ऐकला ना माझा जीव अगदी भांड्यात पडला बघ. आप्या मन लावून पेपर लिही बर का. आपण डी ब्लॉक दुसऱ्या मजल्यावर 3 नंबरचा हॉल आहे. सगळं लिहिलं याच्यावरती. हे घे. हा थँक्यू. बापू येते. आपण ऑल द बेस्ट. संकल्पराव अहो तुम्ही आता आपलेच आहे म्हणून सांगायला हरकत नाही. सकाळी आप्पीने घरात सांगितलं लग्नाला तयार आहे म्हणून. मला जरा कसं तरीच वाटलं. आता तिनं स्वतः तोंडानं मला सांगितलं की ती लग्नाला तयार आहे. आता माझ्या मनात काय शंका राहिली नाही बघ. तिचा निर्णय अगदी योग्य आहे. बापू अहो अपर्णानं माझ्यासोबत लग्न करायला होकार दिला हे मी माझं भाग्य समजतो बरं का. मला खरंच खूप आनंद झाला या गोष्टीचा. बरं चला आपण निघूयात.
मला आज गावात दुसरं एक काम आहे. मला पण परत हॅपीला घ्यायला यायचंच आहे की. चल निघूया आपण. UPSC ची परीक्षा सुरू झाली का? पहिली बेल झाली आहे. 5-10 मिनिटं आहेत अजून. आहेत ना, लय झाले आपल्याला. तुम्ही काय परीक्षेला आलाय का? परीक्षा दिली कवाची परीक्षा पहिला नंबर काढून झालाय साहेब हा तिकडे. इथून एखादी सुंदर मुलगी पास झालेली बघितली का? म्हणजे सुंदर मुलीच्या वेशात धोका आहे आपल्या परीक्षा केंद्राला. साताऱ्यातलं सगळ्यात मोठं केंद्र आहे आपलं. अरे बापरे. अरे बापरे नाही, लक्ष ठेवा, ड्युटी करा नीट. हो. येणार जाणार चेकिंग करा. हो, हो. मी आलो जरा राऊंड मारून. हो. विश्वास परब. हो मीच. सर द्या ना पटकन, उशीर झालाय. हा सर हॉल. हा ओके थँक्यू थँक्यू. आपे माग तरी बघ की. तू काय खुळायस का? तू काय करतोयस इथं? एवढी महत्वाची परीक्षा आहे, 86चा बेस्ट टॉपला नाही आलं, असं होईल का? अर्जुन तू खुळायस का? इथं कोणी तुला बघितलं तर राडा होईल. काय राडा होत नाही, गप्प बस तू. मी काय म्हणतो ऐक, आपे ऑल द बेस्ट. लय भारी पेपर लिहायचा तू. आता तू कलेक्टर झाली आहेस, आता फक्त पेपर द्यायचे बाकी आहेत. थँक्यू अर्जुन. मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं मला पण काहीतरी बोलायचं तू याची महत्वाचं. मी एक काम करतो, मी बाहेर वाट बघतो तुझी. पेपर झाला की ये बाहेर. चालतंय, तू जा आता. काय पेपरला जायचं नाही काय? हॉल तिकीट सापडत नाही. काय विश्वास परब का? हो हो. अरे काय विश्वास परब, हॉल तिकीट असं हरवता येतोय? सॉरी सर. सॉरी काय सॉरी, जा पटकन आतमध्ये, मस्त पेपर लिह काय. खिडकीच्या जर चौथ्या बेंचचे. जा पण, ऑल द बेस्ट. थँक्यू बरं का. हा जा. मावशी, सरकार, मावशी आहेत का नाही घरात? मावशी. काय र बंटी, काय म्हणतो? मावशी सरकार कुठे आहेत? आहेत की. काय झालं? हे आले सरकार. काय सायकल? सरकार घ्या 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 घ्या, पेढे खा. पेढे कसले? माझ्या लग्नाचे पेढे घ्या. मावशी घे. अरे लग्नाचे पेढे? हा. अपर्णा माने आणि संकल्प ढोबळे यांचा शुभ विवाह. अरे काय सांगतोस काय? हो मग. अरे असं काय घडलं काय? बस 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 बस. बस. हो सरकार, जे होणार होतं तेच झालं. अपर्णाने माझ्यासोबत लग्नासाठी होकार दिलाय. बरं झालं बाबा. अरे घरावरच म्हणजे तिला असं म्हणायचंय की सरकार, मला माहिती ना मावशीला काय म्हणायचंय. मावशी काय आहे ना, माजलेल्या गाईला व्यसन घालण्यातच खरी मजा आहे.
गरीब गायचं काय करणार? तुझ्या घरी कळवलंयस ना? नाही, आता करतो ना पण. अरे बाबा लवकर कर, आता येळ घालू नको उगीच. तिला तिच्या घरच्यांना आणि महत्वाचं म्हणजे अर्जुनला अजिबात वेळ द्यायचा नाही. होय बाबा, लागली तुझ्या आईला बोलवून घे. आता इथनं पुढे जो काही पहिला मुहूर्त असेल की नाही, त्या पहिल्या मुहूर्ताला दोघांचं भार उडवून टाकू. देव तारीख बरोबर. घरात कोणी नाही ना? नाही, बोल 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 बोल. तेवढं अर्जुनचं फक्त. त्याची काळजी सोड, त्याला कसावर घालायचा आहे माझ्या हातात आहे. अरे ती तिच्या तोंडानं वय म्हणले ना व. हा मग आता मग विषयच संपला. तो काय आता मध्ये पडत नसतो. चालते, मग मी लागतो तयारीला. ते अपर्णाला आणायला जायचं ना मला. तुझंही तोंड गोड करू देत. हे घे. सरकार. चालतंय, येऊ तुम्ही. हा ये. नीट होतो इथेच. मला जरा धाकधुकच होती. म्हणलं अर्जुन काय करतोय का काय कोणास ठाऊक. जीव कशाला काय करतोय, मला माहित आहे की. अहो ती तिच्या तोंडानं स्वतः नाही म्हणले ना, मग ह्यो संपलाच. आणि तसं नाही घडलं तर मग बघू की. पण काय पण झालं तरी ती या घरात येणार नाही एवढं नक्की. अरे फुले इतकं पाणी आहेत, यांनी काय व्हायचंय? अपर्णा, कसा गेला पेपर? चांगला गेला. नाही, चांगला जाणारच होता. बापूंना फोन करतेस का? हा, बापू कुठे आहेत? आले नाहीत का ते? त्यांना जरा काम होतं, म्हणलं मी तिला घेऊन येतो. चालेल ना तुला? हा चालेल की. चल मग निघूयात. वाटेत कुठेतरी मस्त चहा मारूयात. हा. कोणाची वाट बघतेस का तू? हा, मैत्रीण येणार होती बाहेर, भेटायचं म्हणली होती, तिला शोधायला लागल्या. आली का मग ती? हा, गेली बहुतेक घरी. निघूया का मग आपण? चालतंय, मी बघते काही राहिलं का, चेक करते एकदा. कुठे गेलाय अर्जुन? अजून दुसऱ्या कोणाची वाट बघतेस का? नाही. निघूया का मग आपण? हो. चल.